सर्वोच्च न्यायालयामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा अजूनही मेळ बसत नाहीये। मागील 2.5 वर्ष फक्त तारखेवर तारखा पडतायत। या ठिकाणी मुळातच महाराष्ट्रातल्या नागरिकांची, सर्व पक्षीय कार्यकर्त्यांची किंवा इच्छुकांना असा गैरसमज असेल की सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल असल्यामुळे निवडणुका पुढे जात आहेत। पण खऱ्या अर्थाने एक याचिकाकर्ता म्हणून मला या ठिकाणी आवर्जून माहिती सांगावीशी वाटते, महाराष्ट्र सरकार आपलं म्हणणं मांडण्याकरता या ठिकाणी कुठं पुढे येत नाहीये, त्याच्यामुळे ह्या निवडणुका पुढे जातात। मागच्या 2.5 वर्षापूर्वी सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्र सरकार कधी निवडणुका या ठिकाणी घेऊ शकतं त्याचं एक 2 ओळीचं ॲफिडेव्हिट या ठिकाणी दाखल करा, अशा प्रकारची सूचना देऊन सुद्धा प्रत्येक वेळेला प्रत्येक महिन्याला तारीख घेतली जाते। आता सुद्धा पुढच्या महिन्याची तारीख पडली, याचाच अर्थ आता मे किंवा जूनला निवडणुका होणार नाहीत, तर त्या निवडणुका आता कदाचित नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये जातील। कुठेतरी राज्य सरकारला प्रशासकाच्या माध्यमातून जे महानगरपालिकेचे आयुक्त किंवा नगरपालिकेचे या ठिकाणी सीओ आहेत, जिल्हा परिषदेचे सीओ आहेत, यांच्या माध्यमातून हे राज्य आपल्या ताब्यात ठेवायचे, त्याच्याचमुळे या ठिकाणी कुठेही निवडणुका घ्यायचाच नाही हा चंग या राज्य सरकारने अर्थात महायुती सरकारने मनात बांधलेला आहे आणि म्हणूनच या निवडणुका पुढे जातात असा माझा थेट आरोप आहे। आणि आज सुद्धा आजच्या तारखेला कुठला निकाल लागू शकला नाही, अर्थात चित्र स्पष्ट झालेलं आहे की निवडणुका आता नोव्हेंबर-डिसेंबर शिवाय होणार नाही। याचाच अर्थ या राज्य सरकारला हुकुमशाही या राज्यामध्ये नका ठेवायची आहे, कुठेही लोकशाहीच्या मार्गाने लोकांचे प्रश्न सोडवायचे नाहीत, हे आता एक ठिकाणी हे चित्र स्पष्ट झालेलं आहे। आता तरी महाराष्ट्रातल्या तमाम नागरिकांनी, मतदार बंधू भगिनींनी आणि कार्यकर्त्यांनी या ठिकाणी सावध होऊन या ठिकाणी रस्त्यावर येण्याची गरज आहे, तरच खऱ्या अर्थाने निवडणुकांचा मार्ग मोकळा होईल। माननीय सर्वोच्च न्यायालयाचा आम्ही या ठिकाणी सन्मान राखतो। आम्हाला कल्पना आहे की सर्वस्वी चूक राज्य सरकारची आहे, येणाऱ्या काळात तरी राज्य सरकारला हलवण्याकरता सगळ्याच कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरावं ही मी कार्यकर्त्यांना आणि एकूणच मतदारांना आग्रहपूर्वक विनंती करतो। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।